समाजसुधारक संत गाडगे महाराज. गाडगे महाराजांचा जन्म 23 फेब्रुवारी 1876 मध्ये अमरावती जिल्ह्यातील शेणगाव येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर होते. ते मूर्तिजापूर तालुक्यातील दापुरे येथे त्यांच्या मामाकडेच त्यांचे बालपण गेले. त्यांच्या मामाची बरीच मोठी शेतजमीन होती. लहानपणापासूनच त्यांना शेतीत रस होता. विशेषतः गुरांची निगराणी राखायला त्यांना फार आवडे. त्यांचे वडील झिंगराजी हे परीट होते. आई सखुबाईने त्यांचे नाव डेबूजी असे ठेवले होते. डेबूजी लहान असतानाच त्यांचे वडील दारूच्या व्यसनापायी मृत्युमुखी पडले. त्यामुळे डेबूजींची घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची असल्याने लहानपणापासूनच गुरे राखणे, नांगर चालविणे, शेतीवाडी करणे अशी कामे ते करत असत. त्यांना कामाची खूप आवड होती. स्वच्छता हा त्यांचा विशेष गुण होता. डेबूजींचे लग्न लहानपणीच झाले होते. त्यांना 4 मुली होत्या, पण ते संसारात फारसे रमले नाहीत. घरदार सोडून अवघ्या समाजाचा संसार सुधारण्यासाठी ते घराबाहेर पडले. 1892 साली त्यांचे लग्न झाले. त्यांच्या मुलीच्या बारशाच्या दिवशी त्यांनी रूढीप्रमाणे दारू व मटणाच्या जेवणाऐवजी गोडाधोडाचे जेवण दिले होते. हा त्या काळातील परंपरेला दिलेला छेद होता. गावात कोणाचे काही अडले नडले, कोठेही काही काम करावयाचे असले की गाडगे महाराज स्वतःहून पुढे येत. सार्वजनिक हिताची कामे सर्व जणांनी एकवटून केली पाहिजेत हा धडा त्यांनी मिटल्या तोंडी गावकऱ्यांना शिकविला. 1 फेब्रुवारी 1905 रोजी त्यांनी घरादाराचा त्याग करून संन्यास स्वीकारला. त्यांनी तीर्थाटन केले, अनेक ठिकाणी भ्रमण केले. वनवासातही त्यांनी लोकसेवेचे व्रत सोडले नाही. कोठे कोणी अडचणीत सापडलेला असल्यास त्याला आपण होऊन मदत करायला धावायचे. मदत करून कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता आपल्या वाटेने निघून जायचे हा त्यांचा खाक्या असायचा. ते सतत एक खराटा जवळ बाळगायचे. अंगावर गोधडीवजा फाटके, तुटके कपडे आणि हातात एक फुटके गाडगे असा त्यांचा केश असे. त्यामुळेच लोक त्यांना गाडगे बाबा म्हणू लागले. ते ज्या गावात जात तो गाव झाडून स्वच्छ करीत. सार्वजनिक स्वच्छता, अंधश्रद्धा निर्मूलन ही तत्त्वे समाजात रुजविण्यासाठी त्यांनी स्वतः सातत्याने सक्रिय राहून जीवापाड प्रयत्न केले. गाडगे महाराज हे गाडगे बाबा म्हणून ओळखले जाणारे महाराष्ट्र राज्यातील एक कीर्तनकार, संत आणि समाजसुधारक होते. त्यांनी स्वेच्छेने गरीब राहणी स्वीकारली होती. ते सामाजिक न्याय देण्यासाठी विविध गावांना भटकत असत. गाडगे महाराजांची सामाजिक न्याय आणि सुधारणा आणि स्वच्छता या विषयांत जास्त रुची होती. 20व्या शतकातील समाजसुधार आंदोलनांमध्ये ज्या महापुरुषांचा सहभाग आहे, त्यापैकी एक महत्त्वाचे नाव गाडगे बाबा यांचे आहे. संत गाडगे महाराजांचे पूर्ण नाव डेबूजी झिंगराजी परीट होते. अज्ञान, अंधश्रद्धा, अनिष्ट रूढी, परंपरा विरोध कीर्तनाद्वारे लोक जागृती केली. चोरी करू नका, कर्ज काढू नका, व्यसनाच्या अधीन होऊ नका, देवा धर्माच्या नावाने प्राण्यांची हत्या करू नका, अस्पृश्यता पाळू नका ही त्यांनी शिकवणूक दिली. गोधडे बुवा, शिंदे बुवा, लोटके महाराज या नावाने प्रसिद्ध महाराष्ट्र समाजाचे व्यासपीठ स्वच्छता, प्रामाणिकपणा व भूतदया यावर भर. देवदगड धोंड्यात नसून माणसात आहे. गादी वा मठ न स्थापणे. संत मालिकेतील पहिले संत ज्ञानेश्वर होते. संत मालिकेचा पाया ज्ञानेश्वरांनी घातला. नामदेवांनी त्याचा भारतभर विस्तार केला. नाथांनी त्यावर इमारत बांधली व तुकाराम महाराजांनी त्यावर कळस चढविला. उरलेले कार्य गाडगे बाबांनी सिद्धीस नेले. म्हणूनच संत गाडगे बाबा हे संत मालिकेतील शिरोमणी म्हणून ओळखले जातात. मागील संतांनी जो मार्ग दाखविला त्यावर चालण्याचे काम गाडगेबाबांनी केले. समाजात धर्माच्या नावाखाली होत असलेला अत्याचार, अत्याचार, अनिती दूर करण्यासाठी ते जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत झगडले. त्यांनी 50 ते 60 वर्षे महाराष्ट्राची निस्वार्थ बुद्धीने सेवा केली. गाडगे बाबा यांनी त्यांच्या काळात समाजप्रबोधनाबरोबरच राज्यातील प्रमुख शहरांत व तीर्थक्षेत्री धर्मशाळा, आश्रमशाळा, नद्यांना घाट, पाणपोया, गोरक्षण, अंध, अपंगांसाठी सदावर्त, मुलांसाठी शाळा, कॉलेज व वसतिगृहे बांधून सर्वसामान्य जनतेची राहण्याची सोय केली. समाजप्रबोधनाबरोबरच त्यांची नवनिर्माणाचे भान असलेला एक युगप्रवर्तक, वास्तुनिर्मितीकार म्हणून नवी ओळख करून देणारा लेख. महाराष्ट्र ही संतांची पुण्यभूमी आहे.
अशा या पुण्यभूमीत अनेक संत महात्मे होऊन गेले. संत गाडगे बाबा हे त्यापैकी एक. समस्त मानवजातीची सेवाभावी वृत्तीने निरपेक्ष सेवा करून त्यांना अंधश्रद्धा व अनिष्ट रूढी आणि परंपरा यांच्या जोखडातून बाहेर काढण्याचे महान कार्य त्यांनी केले. एक थोर समाजसेवक व क्रांतिकारक राष्ट्रीय संत ज्यांनी प्रत्यक्ष हातात झाडू घेऊन स्वच्छतेचा महामंत्र संपूर्ण देशाला दिला. विशेष नमूद करण्यासारखी गोष्ट म्हणजे त्यांना अस्वच्छता बघून खूप वाईट वाटे. त्यामुळे कीर्तनाच्या निमित्ताने जिथे जिथे जात तिथे प्रथम झाडू मागवून घेत आणि गाडगे बाबा व त्यांचे अनुयायी स्वतः हातात झाडू घेऊन संपूर्ण गाव स्वच्छ करीत आणि मगच कीर्तनाला सुरुवात करीत. अशा या महान पुरुषाने राबविलेल्या मोहिमेची दखल आपल्या राज्य शासनाला घ्यावी लागली. त्यांच्या नावाने संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान राज्यस्तरीय मोहीम कार्यरत आहे. आपल्या संपूर्ण जीवनात तत्कालीन धर्ममर्तडांकडून हेटाळणी व अपमान सहन केले. भोवतालच्या समाजासाठी आध्यात्मिक कीर्तनातून ज्ञानगंगा गावोगावी पोहोचविणारे संत गाडगे बाबा ही एक बाजू आतापर्यंत आपल्या सर्वांना माहीत आहे. परंतु नवनिर्माणाचे भान असलेला एक युगप्रवर्तक वास्तुनिर्मितीकार संत गाडगे बाबा यांची ही अज्ञात बाजू जाणून घेऊ. हल्लीच्या युगात गावोगावी व शहरातून ठिकठिकाणी विशेष करून पदपथावर देवळे बांधण्याची चढाओढ लागलेली दिसून येते. परंतु गाडगेबाबांनी तसे न करता राज्यातील प्रमुख शहरांत व तीर्थक्षेत्री धर्मशाळा, आश्रमशाळा, नद्यांना घाट, पाणपोया, गोरक्षण, अंध, अपंगांसाठी सदावर्त, मुलांसाठी शाळा, कॉलेज व वसतिगृहे बांधून सर्वसामान्य जनतेची सोय केली. यातच त्यांचे मोठेपण सिद्ध होते. 1908 मध्ये पूर्णा नदीवर घाटाचे निर्माण केले. 1925 मध्ये मूर्तिजापूर येथे गोरक्षण, धर्मशाळा व विद्यालयाचे निर्माण केले. 1917 मध्ये पंढरपूर येथे चोखामेळा धर्मशाळेचे निर्माण गाडगे महाराजांनी केले. मी कोणाचा गुरु नाही व माझा कोणी शिष्य नाही असे म्हणून त्यांनी कुठल्याही संप्रदायाला समर्थन देण्याचे नाकारले. 8 फेब्रुवारी 1952 रोजी श्री गाडगे बाबा मिशन स्थापन करून महाराष्ट्रभर शिक्षण संस्था व धर्मशाळा स्थापन केल्या. गाडगे महाराज जातीने परीट व गोधडे महाराज म्हणून ओळखले जात होते. 1932 मध्ये ऋणमोचन येथील सदावर्त संत गाडगेबाबांनी सुरू केले. गाडगे महाराजांनी कीर्तनांद्वारे लोकजागृतीचा मार्ग अवलंबला. गोपाला गोपाला देखील गोपाला हे गाडगे महाराजांचे आवडते भजन होते. आचार्य अथे गाडगे बाबा बद्दल म्हणतात, सिंहाला पाहावे वनात, हत्तीला पाहावे रानात, तर गाडगे बाबांना पाहावे कीर्तनात. 1931 मध्ये वरवंडे येथे गाडगे बाबांच्या प्रबोधनातून पशुहत्या बंद झाली. 1954 मध्ये जे हॉस्पिटल धर्मशाळा मुंबई येथे बांधली. गाडगे बाबांनी डॉक्टर पंजाबराव देशमुख व कर्मवीर भाऊराव पाटील यांना त्यांच्या कार्यात मदत केली होती. डॉक्टर आंबेडकर सुद्धा त्यांना गुरुस्थानी मानत असत. तत्कालीन नागपूर विद्यापीठाचे विभाजन करून 1 मे 1983 रोजी या विद्यापीठाची स्थापना झाली. सुरुवातीला या विद्यापीठाचे नाव अमरावती विद्यापीठ असे होते. नंतर महाराष्ट्रातील थोर संत व समाजसुधारक गाडगे बाबा यांचे नाव या विद्यापीठास देण्यात आले. अमरावती विभागातील अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा आणि वाशिम हे 5 जिल्हे या विद्यापीठाच्या अखत्यारीत येतात. गाडगे बाबा यांच्या नावाने ग्राम स्वच्छता अभियान चालवले जाते. त्यांच्या नावाने काही पुरस्कारही देण्यात येतात. महाराष्ट्र सरकारतर्फे गाडगे बाबा निर्मल ग्राम पुरस्कार, पिंपरी शहर लॉन्ड्री संघटनेचे राष्ट्रसंत गाडगेबाबा सामाजिक जाणीव पुरस्कार, राष्ट्रसंत गाडगेबाबा युवा समाजभूषण पुरस्कार. गाडगे बाबांचा मृत्यू 20 डिसेंबर 1956 रोजी वलगाव, अमरावती येथे झाला. गाडगेनगर, अमरावती येथे त्यांचे स्मारक आहे. मित्रांनो, हा एज्युकेशन व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक, कमेंट आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.